माणुसकीला काळीमा भासणारी आणि काळजाचं पाणी करणारी एक घटना. पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? ज्या वयात चिमुकल्या हातांमध्ये खेळणी असायला हवी त्या वयात एका 3 वर्षांच्या निष्पाप मुलीवर असा प्रसंग ओढवलाय जो ऐकून तुमचंही रक्त सळसळेल. पुण्यातल्या भोरमध्ये असं काही भयंकर घडलंय ज्यामुळे अख्खं शहर आज रस्त्यावर उतरलंय. कोण आहे तो नराधम आणि का पेटून उठलाय भोर तालुका? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही फक्त एका गावाची नाही तर आपल्या समाजाच्या मानसिकतेची आणि सुरक्षेची शोकांतिका आहे. काल सकाळपासून नसरापूर गावात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. संपूर्ण नसरापूर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली गेली आहे. रस्त्यांवर लोकांचा आक्रोश आणि डोळ्यांत संतापाची आग स्पष्ट दिसते आणि या रागाचं कारणही तसंच आहे. एका 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्यंत पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नेमकं घडलं काय? ही घटना ऐकून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. माहितीनुसार 65 वर्षांचा एक नराधम, ज्याचं नाव भीमा कांबळे असं सांगितलं जात आहे, ह्या माणसाने या 3 वर्षांच्या निष्पाप मुलीला जनावरांच्या गोठ्यात नेलं. तिथे तिच्यावर अत्यंत अमानुष अत्याचार केले आणि त्यानंतर तिचा जीव घेतला. विचार करा, ज्या वयात या मुलीला जगाची कोणतीही समज नव्हती, चांगल्या वाईट स्पर्शाचा अर्थही माहीत नव्हता, तिथे एका 65 वर्षांच्या वृद्धाने अशी भयंकर विकृती दाखवली. ज्या वयात या माणसाने नातवंडांना खेळवायला हवं होतं त्याच हातांनी त्याने एका बालिकेचा श्वास हिरावून घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यावर नसरापूर आणि पंचक्रोशीतील संतापाचा स्फोट झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता संपूर्ण गाव रस्त्यावर उतरलं. नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयापासून ते थेट पुणे-सातारा महामार्गापर्यंत एक विशाल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्हीच त्याला रस्त्यावर शिक्षा देतो, अशी संतप्त मागणी ग्रामस्थ पोलिसांकडे करत होते. या मोर्चामध्ये महिला, तरुण आणि अगदी वयोवृद्ध नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या तोंडी एकच वाक्य होतं: अशा विकृत प्रवृत्तीच्या नराधमाला फाशीच झाली पाहिजे. जोपर्यंत अशा गुन्हेगारांना भर चौकात शिक्षा होत नाही तोपर्यंत महिलांवर आणि लहान मुलांवर होणाऱ्या या घटना थांबणार नाहीत, असा संताप महिलांनी व्यक्त केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सध्या नसरापूरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी जातीने या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. आरोपी भीमा कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस दलही गावात बोलावण्यात आलंय. पण मित्रांनो, प्रश्न इथेच संपत नाही. पोलीस त्यांचं काम करतील, न्याय व्यवस्था त्यांचं काम करेल, पण एक समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? अशा घटना घडल्यानंतर आपण नेहमीच प्रशासनाला दोष देतो, पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अशा प्रवृत्तीचे लोक आपल्याच आजूबाजूला वावरत असतात. हे लोक कोणी बाहेरून आलेले नसतात. त्यामुळे आपल्या लहान मुलांची काळजी घेणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं आता किती गरजेचं झालं आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कायद्याचा धाक खरंच उरलाय का? बऱ्याच वेळा अशा केसेस वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित राहतात, तारखांवर तारखा मिळतात. यामुळेच गुन्हेगारांचं धाडस वाढते. नसरापूरच्या गावकऱ्यांचा आक्रोश हा फक्त त्या आरोपी विरुद्ध नाही, तर या संथ न्याय व्यवस्थेविरुद्धचा संताप आहे. आरोपीला आमच्या हवाली करा, अशी मागणी गावकरी का करत आहेत? कारण न्याय मिळायला होणाऱ्या विलंबावर आता लोकांचा विश्वास उडत चाललाय. जोपर्यंत अशा केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून 1 महिन्याच्या आत निकाल लावला जात नाही आणि फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत या विकृतीला आळा बसणार नाही. आज त्या चिमुकलीच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. या चिमुकलीला न्याय मिळायलाच हवा. तुमचं याबद्दल काय मत आहे? अशा नराधमांना नेमकी काय शिक्षा मिळायला हवी आणि अशा घटना रोखण्यासाठी सरकारने कोणते कठोर कायदे आणायला हवे? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रशासनापर्यंत हा आवाज पोहोचेल आणि त्या चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळेल.